सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील सावरगाव येथे एका गरीब आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाच्या मालकीच्या खासगी जागेवर संगणमताने बेकायदेशीरपणे शासकीय घरकुल योजनेचे बांधकाम करून जागा हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडित आदिवासी बांधव नवनाथ सखाहारी लोखंडे यांच्या पाठीशी एकलव्य संघटना खंबीरपणे उभी राहिली असून प्रशासनाच्या अन्यायाविरोधात येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील गाव नमुना नंबर 8 मधील 10 गुंठे खासगी बळकट जागा ही सुमनबाई सखाहारी लोखंडे यांच्या मालकीची आहे। अर्जदार नवनाथ लोखंडे हे मोलमजुरीसाठी बाहेरगावी गेले असता गावातील सुनील भिकाराम तिवारी यांनी स्थानिक ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित अभियंत्यांशी संगनमत करून या खासगी जागेवर पंतप्रधान घरकुल योजनेचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले। पीडित कुटुंबाने याबाबत विचारणा केली असता त्यांना अरेरावीची भाषा करून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या गंभीर अन्यायाची दखल घेत एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली माननीय तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनात दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये आणि शासकीय निधीची फसवणूक केल्याप्रकरणी कडक गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। न्याय न मिळाल्यास पीडित कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला असून या निवेदनावर शेकडो आदिवासी बांधवांच्या स्वाक्षर आहे। तसेच गोरख आबा पवार, भाऊलाल महाराज काकड यांनी देखील पाठिंबा दिलाय। आज या ठिकाणी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण चाललेलं आहे एकलव्य संघटनेचं। त्या संघटनेला आम्ही पाठिंबा देण्याकरता सावरगावातील आम्ही ज्येष्ठ मंडळी, तसेच सन्माननीय वारकरी प्रेमी गोरख आबा पवार, माजी सरपंच, आम्ही ही सगळी मंडळी या ठिकाणी आमच्या गावातील गाव बांधव आहे ते आणि गरीब कुटुंब आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ते या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी करत आहे। त्याकरता आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आलोय। विषय म्हणजे आज त्यांनी या ठिकाणी उपोषण करण्याचा हेतू की आज त्यांना न्याय मिळावा। खरं तर आज ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, जे अन्याय करताय ते गावातील एक प्रस्थापित व्यक्ती आहे आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्यांनी घरकुल बांधलेलं आहे। ते घरकुल बांधत असताना त्या ठिकाणी कोणी शासकीय अधिकारी आलेला नाही, ते घरकुल बघितलेलं नाही, तरी त्याला त्या ठिकाणी घरकुलाचे पैसे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। घरकुल त्या ठिकाणी घर बांधून त्याच्यावर त्यांनी स्वतःचं नाव बी टाकलेलं आहे आणि जर ही गोरगरीब त्यांच्या जे नावावर ज्यांचं जागा आहे, जर त्या जागेवर जर ते गेले तर तिथं ते बाकीचे लोक येतात आणि त्यांना त्या ठिकाणी धमकी वगैरे असाही त्या ठिकाणी प्रकार होतो। याकरता त्यांनी वारंवार अर्ज वगैरे त्या ठिकाणी केलेले आहे, शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहे, पण तरी सुद्धा त्याची दखल कोणीही घेतलेली नाही। म्हणून त्यांना या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ त्या ठिकाणी देखील आलेली आहे, पण त्यांना न्याय मिळावा हीच आमची शासनाला विनंती आहे। लोखंडे, राहणार सावरगाव, माझ्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधून शासनाची फसवणूक केली आणि अतिक्रमण केलं। मला न्याय मिळावा यासाठी मी पोलीस स्टेशन, तहसील, प्रांत यांना अर्ज दिले, BDO साहेबांना अर्ज दिले, पण माझी कोणतीही दखल नाही घेतल्यामुळे मला हे उपोषणाला बसावं लागलं। हो, सकाळपासून आम्ही इथे उपोषणाला बसलो तर कोणीच यायचा पत्ता नाही, कोणच अधिकारी आम्हाला विचारायला नाही आला, काय आलाच नाही आला। काही न्याय म्हणून काही माणसं राहिले का नाही या जमान्यामध्ये? न्याय द्यायला पाहिजे ना काहीतरी। हा, काही साहेबांना काहीतरी फोन बिन आलं का दबाव आला? हा, हे आमच्याकडे येऊन पाहिजे ना, म्हणा ना आम्हाला। आमचं स्वतःच असून हिसकून घेऊन राहिले लोक, यांना पटत काही पटत का सांगा बरं? हा, आम्ही पहिले चूट पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्या दिवशी बी नाही आम्हाला हे केलं, त्या दिवशी हे करून दिलं आणि तिथं आम्ही 2-4 जण पुतणे चुलते काही उभे राहिले तर गाई पोलीस आले उचकून द्यायला। भाऊ हे चांगलं नाही, अन्याय करू नका बिलांवर तुम्ही। जर त्यांनी आमचं हे अन्यायचं नाही हे केलं, त्यांनी जर हे केलं नाही, ठेवलं नाही आमच्या याचं वाला, आज आमचा संध्याकाळपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर आम्ही उपोषण धरल्याशिवाय राहणार नाही। हा, आमची मुख्य मागणी हीच आहे का आमच्या पुतण्याचं घर द्यावा, ती जागेवर घर बांधेल तिथे JCP लावा, पाडून द्यावा, सवान करून आम्हाला घर बांधायला देऊ, आम्ही कोपी बांधू। नाही इंद्रायकोश योजनेची खोली मिळाली ना तरी चालेल, पण आम्हाला ती आमची जागा रिकामी करून द्या ना, एवढं आम्हाला म्हणणं आहे आमचं वालं।
आमचं काही दुसरं म्हणणं नाही का आम्ही काही याचं त्याचं म्हणून आम्ही काही कोण म्हणून कामं नाही करू राहिलो. हा आमच्या आदिवासी लोकांना यांनी खोल्या का देतीनी त्या खोल्याचा जाऊ मारू गोळी सरकार ज्याला ते काय म्हणते ना माडीवाल्यांना सरकार खोल्या देत आदिवासींना काही देते नाही भाऊ. असं कागद सांगा त्या हे नाही ते नाही ते नाही आई मेली बातम्याला दाखी त्या हे साहेब म्हणतो त्याच्या फाईल एक दे हप्त्यात आम्हाला संध्याकाळ आपण चक्र मारता मारता आणतात टेबलवर देता देता त्या जीव जातो. काय सांगा त्या 40 रुपये भाडे खर्चून यावं लागत सावरगाववरून येवल्याला हे म्हणतो तिडा नाही झालं ट्रावणी दिला एक दिवस गरम शक्य तलट येत नाही तलट आला तर सर्कल येत नाही. आता काय सांगावं आमच्या गावची तारा सांगा. आणि आम्हाला काय आम्ही काय राजकारण नाही करू राहिलो आम्ही जी परिस्थिती तीच सांगू राहिलो काय खोटं खाटं काय बोलून नाही राहिलो आम्ही. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला.